मंडळी, कुठलाही पसारा न करता किंवा जास्त वेळ न घालवता एकदम मस्त चटपटीत चमचमीत असं टोमॅटोचं सार बनवूयात. आणि त्यासाठी आपल्याला टोमॅटो आधी वाफवून घेण्याची सुद्धा गरज नाही, म्हणून एकदम झटपट बनून तयार होणारं हे टोमॅटोचं सार. आणि गरम गरम वाफत्या भातासोबत खाण्यासाठी तर हे एकदम उत्तम आहे. हे सार बनवण्यासाठी 5 मीडियम साईज चांगली लाल पिकलेली टोमॅटो घ्यायची. जर तुम्ही गावठी टोमॅटो वापरली तर आणखीनच छान, त्यांनी साराची चव आणखीनच वाढते. टोमॅटो व्यवस्थित एक मीडियम साईजमध्ये आपण कट करून घ्यायची. टोमॅटोचं सार बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्याचं वाटण. हे आपण ताजं ताजं वाटण बनवायचं, त्यामुळे टोमॅटोच्या सारची चव ही खूपच उत्तम येणार, एकदम चटकदार असं सार बनून तयार होणार. साहित्य आधीच असं बाजूला काढून ठेवलं तर बनवताना घाई होत नाही. तर एक संपूर्ण मीडियम साईज कांदा मोठा मोठा कट करून घेतला. 2 चमचे अख्खे धने, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा. एक अर्धा वाटी इथं मी सुकं खोबरं घेतलं आहे, ओलं खोबरं असेल तर आणखीनच उत्तम. 3 काश्मीरी लाल मिरची पावडर, ज्याच्यामुळे रंग खूप छान येईल पण तिखटपणा नाही. हे सर्व साहित्य सुरुवातीला पाणी न घालता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. पाणी न घातल्यामुळे ते सुरुवातीला असंच ओबडधोबडच असणार आहे. आणि त्यामध्ये आपण सर्व कट करून घेतलेली टोमॅटो ॲड करायची. आता ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाही. फक्त हे सर्व मसाले आपण टोमॅटोचं जे पाणी सुटतं त्यामध्येच ग्राइंड करून घ्यायची. आणि तुम्ही बघू शकता की एकदम छान किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि पेस्ट एकदम स्मूथ करून घ्यायची. जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता. मला बिलकुलही गरज नव्हती, त्यामुळे मी ॲड केलं नाही. फक्त काळजी घ्यायची की ही पेस्ट एकदम स्मूथ असली पाहिजे. कोणत्याही मसाल्याचं टेक्स्चर खाताना आपल्या दाताखाली नाही आलं पाहिजे. आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल ॲड करायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे आणि चांगल्या 7-8 कढीपत्त्याची पानं ॲड करायची. ती थोडीशी तोडून ॲड करायची, म्हणजे अंगावर उडणार नाही. आणि आता डायरेक्ट आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे तो मसाला ह्यामध्ये ॲड करायचा. मिक्सरचं जार उघडताच मसाल्याचा इतका छान सुगंध येतो. आपण सर्व मसाले आणि टोमॅटो कच्चाच वापरला आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला थोडंसं ह्याला शिजवावं लागेल. त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर 10 मिनटासाठी त्याला झाकून ठेवायचं. परंतु मध्ये मध्ये थोडंसं झाकण काढून हलवत राहायचं आणि परत झाकून ठेवायचं. म्हणजे सर्व मसाले आणि टोमॅटो हा खूप छान शिजतो आणि या मसाल्यांना एक चांगला सुगंधही येतो आणि तेल सुटायला लागतं. जेव्हा ह्याला तेल सुटायला लागलं तेव्हा समजायचं की आपले मसाले हे छानपैकी परतून झालेत. आता आपण फक्त रंग येण्यासाठी लाल मिरची टाकली होती. चवीसाठी आपण ह्या ठिकाणी 1 चमचा लाल मिरची टाकायची. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार. अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे. सुरुवातीला आपण बिलकुलही मिठाचा उपयोग केला नव्हता. थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकायची आणि हे सर्व मसाले परत एकदा ह्या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्या ठिकाणी सुद्धा मसाल्यांचा खूप छान सुगंध पूर्ण घरभर दरवळत असतो. आणि परत ह्याला एक 5 मिनटासाठी झाकून ठेवायचं. म्हणजे मसाले सर्वपैकी टोमॅटोमध्ये खूप छान मिक्स होतील. आणि झाकण काढल्यावर तुम्ही बघू शकता की मसाल्यांना खूप छान तेल सुटलेलं आहे. आता हे एकदा परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गरजेनुसार गरम पाणी ॲड करायचं. मला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट असं टोमॅटोचं सार आवडत नाही, त्यामुळे मी याच्या परफेक्ट कन्सिस्टन्सीचं 2 ग्लास ह्या ठिकाणी गरम पाणी ॲड केलं होतं. तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे किंवा जेवढं घट्ट पाहिजे त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. परंतु ह्यामध्ये आपण काळजी घ्यायचं की पाणी हे गरमच वापरायचं. थंड पाणी टाकलं तर पूर्ण कुकिंग प्रोसेस परत सुरू होते आणि खूप छान आपल्या ह्याला तेलही सुटत नाही आणि त्याचा सुगंधही कमी होतो. म्हणून नक्की काळजी घेऊन फक्त गरम पाणी ॲड करायचं. फक्त 2 मिनटं बॉईल काढला आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम छान चटकदार चमचमीत असं आपलं टोमॅटोचं सार बनून झालं होतं. आणि गरमागरम भातही तयार होता. फक्त टोमॅटोचं सार आणि गरमागरम वाफवलेला भात ह्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काहीही लागणार नाही. थँक्यू.